नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण या विषयाकडे बघणार आहोत। मराठी व्याकरणाला डिपार्टमेंट PSI साठी एक 25 गुणांचं टार्गेट किंवा 25 गुणांचं वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा मराठी व्याकरण 25 गुण, इंग्रजी व्याकरण 25 गुण आणि 50 गुण सामान्य अध्ययन यासाठी विभागून देण्यात आलेले आहेत। तर आज आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करतोय। मराठी व्याकरणाकडे बघत असताना 25 गुणांपैकी 5 गुण तुम्हाला उतारा या घटकासाठी राखीव देण्यात आलेले आहेत आणि 20 गुणांमध्ये आपल्याला वर्णमाला, संधी, त्यानंतर शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, विकारी अविकारी शब्द जाती, तिथून पुढे प्रयोग, समास, अलंकार अशा विविध घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। सोबतच आयोगाने सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये असा मुद्दा मेन्शन केला आहे किंवा असा एक पॉइंट देण्यात आलेला आहे तुम्हाला की शब्दसंग्रह। मग आता शब्दसंग्रहामध्ये बरेच घटक येतात, ठीक आहे। ध्वनिदर्शक किंवा समूहदर्शक शब्द असतील, असे बरेच घटक किंवा सिद्ध साधित शब्द, ठीक आहे। तर आपल्याला ते सविस्तर बघायचं आहे। सध्या आज मी या ठिकाणी मराठी भाषेचा विकास किंवा मराठी भाषेचा उगम व विकास आणि व्याकरण याबाबत चर्चा करणार आहे। आता मूळ मुद्दा की भाषा कशाला म्हटलं जातं, ठीक आहे। आता तुम्ही जर बघितलं की भारतामध्ये जसं की अनेक भाषा बोलल्या जातात, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रॉपर आपण जर मराठी भाषेबाबत बोलायचं ठरलं तर भाषा नेमकं कशाला म्हटलं जातं। तर बघा, आपण ज्यावेळेस दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी संवाद साधतो तर आपण आपले विचार त्या संवादात मार्फत व्यक्त करत असतो। तर म्हणजे विचार व्यक्त करण्याचं जे साधन आहे त्याला काय म्हटलं जातं, भाषा म्हटलं जातं। तर आता भाषेबाबत बोलत असताना आणि स्पेशली खास करून विशेषतः करून मराठी भाषेबाबत बोलत असताना मराठी भाषेचा जो काही विकास आहे हा संस्कृत प्राकृत या भाषेपासून झालेला आपल्याला आढळतो। मग आता भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याचे आपण 2 गट पाडूयात, ठीक आहे। तुम्ही या ठिकाणी जर लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित सगळ्या संकल्पना समजतील। मराठी व्याकरणाला आपण आजपासून सुरुवात करतो आहोत। मराठी व्याकरणामध्ये भाषाला म्हणजे ज्या ठिकाणी भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याला 2 गटात आपण विभागूयात। एक आहे इंडो युरोपीय, ज्याला आपण इंडो आर्य असा एक गट पाडतोय। याचं प्रमाण आहे 74%, ठीक आहे। आणि त्यानंतर द्रविडीय भाषा म्हणजे द्रविडियन गट जर आपण पाडला तर त्याचं प्रमाण आहे 24%, ठीक आहे। आता भारतामध्ये किंवा भाषेचा जर इतिहास बघितला तर सर्वात प्राचीन भाषा म्हणजे कोणत्या, तर संस्कृत आणि तामिळ भाषेला या ठिकाणी संस्कृत आणि तामिळ भाषेला या ठिकाणी प्राचीन भाषा असं समजलं जातं। साधारणतः भारतामध्ये 22 प्रादेशिक भाषांना या ठिकाणी राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। किती भाषांना? 22 प्रादेशिक भाषांना आजपर्यंत कोणता दर्जा देण्यात आलेला आहे, तर तो राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आज आपण फक्त एक तोंड ओळख करून घेतोय की मराठी भाषेचा उगम कुठून झाला किंवा त्याचा पुरावा काय, विकास कसा झाला, त्याला कोणत्या भाषांनी अधिकाधिक बहुमूल्य बनवायचं काम केलं। एक शॉर्टली म्हणूयात आपण एक प्रकारचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून आज आपण डिस्कस करतोय। या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला एक तोंड ओळख करून दिली जाणार आहे मराठी भाषेची, ठीक आहे। आता बघा, तर या 2 गटामध्ये आपण या ठिकाणी भाषेला विभागलं। संस्कृत आणि तामिळ या प्राचीन भाषा मानल्या जातात, सर्वात प्राचीन भाषा, आणि साधारणतः 22 प्रादेशिक भाषांना या ठिकाणी राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे, राजभाषेचा दर्जा। आता हे झालं बेसिक। इथून पुढचा पॉइंट काय आहे, तर 3 गटामध्ये भाषा विभागूयात आपण। जसं की इंडो युरोपियन म्हणजे आर्य भाषेचा गट, द्रविडियन भाषेचा गट आणि अभिजात भाषेचा गट। आता या ठिकाणी मी एक्सप्लेन करते की अभिजात भाषा म्हणजे नेमकी कोणती भाषा, कशाला म्हणायचं, ठीक आहे। तर बघा, सुरुवातीला आपण हे समजून घेऊयात की अभिजात भाषाचे निकष कोणते, अभिजात भाषेचे निकष भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने कोणते ठरवलेत, आणि अभिजात भाषा म्हणून जर एखाद्या भाषेला दर्जा देण्यात आला तर त्याचा फायदा काय होतो, ठीक आहे। तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की अभिजात भाषा
अभिजात भाषा म्हणजे त्या भाषेला एक प्राचीन परंपरा असते, तिचा एक विशिष्ट पूर्ण एक इतिहास असतो. अभिजात भाषेचं वय हे 1.5 ते 2.5 हजारापर्यंत असावं असं एक निकष त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. अभिजात भाषा हा दर्जा जर एखाद्या भाषेला दिला गेला तर त्या भाषेच्या विकासासाठी भरीव अनुदान केंद्र सरकारमार्फत मिळत असतं. हा अभिजात भाषेला किंवा हा एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळण्याचा एक फायदा असतो. आता भारतामध्ये म्हणजे पूर्ण आपण जर भाषेचा इतिहास बघितला तर नेमक्या किती अभिजात भाषा आहेत, ठीक आहे. तर थोडक्यात अभिजात भाषा लक्षात ठेवताना कशा लक्षात ठेवाव्यात बघा. म्हैस पा गु ब या ठिकाणी आपण अभिजात भाषा समजून घेऊयात. अभिजात भाषा समजून घेत असताना या ठिकाणी आपण अभिजात भाषा बघतोय. शॉर्ट ट्रिक्स आहे इथे की तुम्ही प्रत्येक भाषेला कसं लक्षात ठेवावं किंवा एखाद्या गटामध्ये किती भाषा येतात त्यानुसार आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत. ते फॉर तेलुगू, त फॉर तमिळ, क फॉर कन्नड, स फॉर संस्कृत, म फॉर मल्याळम, उ फॉर उडिया. 1 2 3 4 5 6 एकूण 6 अभिजात भाषा आहेत. मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, भारताच्या संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात दिलेला नाही आहे, ठीक आहे. म्हणजे राष्ट्रभाषेचा दर्जा भारताच्या संविधानाने कोणत्याही भाषेला प्रदान केलेला नाही. तर या ठिकाणी आपण अभिजात भाषा काय आहे, त्याचे फायदे काय आणि त्या किती आहेत हे समजून घेतलं. आता मी इथे लिहिलेली आहे शॉर्ट ट्रिक्स. कधीकधी मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल किंवा कोणताही अभ्यासलेला विषय असेल किंवा अभ्यासावयाचा विषय असेल, तुम्हाला काही ट्रिक्स बनवाव्या लागतात. त्या ट्रिक्सने काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीची हिंट मिळते. कधीकधी आपल्याला संकल्पना नाही लक्षात राहत, मग त्या संकल्पनेला आपण आपल्या माइंडमध्ये कुठेतरी एक हिंट देऊन ठेवतो किंवा एक शॉर्ट ट्रिक्सद्वारे त्याला तयार करतो, जेणेकरून आपल्याला ती सगळी नावं एका याच्यात लक्षात राहतील. आता साधारणतः जर आपण म्हटलं की द्रविडियन गटामध्ये इतक्या भाषा येतात किंवा आर्यन गटामध्ये इतक्या भाषा येतात, अभिजात भाषा किती आहेत, या प्रत्येक वेळी आपल्याला संख्या लक्षात ठेवणं सोपं होणार आहे का? मुळीच नाही. म्हणून आपण काय करतोय तर ट्रिक्स बनवतोय आणि त्या ट्रिक्सने काय होतं की आपण इझिली एखाद्या भाषेमध्ये किती किंवा एखाद्या गटात एखाद्या भाषेच्या गटामध्ये किती भाषा येतात हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ते त क स म उ याद्वारे तुम्ही या 6 अभिजात भाषा 3 आणि 3 या 6 अभिजात भाषा तुम्ही सहज लक्षात ठेवू शकतात. यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे आर्यन गटातील भाषेकडे, ठीक आहे. आर्यन गटातील भाषेकडे म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण इंडो युरोपियन गट असं पण म्हटलं होतं, इंडो युरोपियन गट असंही संबोधलं होतं. यामध्ये म्है स पा गु ब, ठीक आहे. ही ट्रिक्स आहे. आता याच्यातून कसं फोडायचं आहे तुम्हाला किंवा हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही बघा. इथे काय येतं आहे म, ह, स, पा. बघा तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहात. इथे म म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली. किती भाषा झालेल्या आहेत टोटल? या 3. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6. या 6 भाषा इंडो युरोपियन म्हणजे इंडो आर्य गटातील भाषा आहेत. इथे सुद्धा आपण एक ट्रिक्स केलेली आहे. म्हैस पागुब म्हणजेच काय आहे? मराठी, हिंदी,
संस्कृत, पाली, गुजराती आणि शेवटी बंगाली. 6 अभिजात भाषा बघितल्या, त्यानंतर 6 इंडो आर्य गटातील भाषा बघितल्या. आता आपण बघणार आहोत द्रविडियन गटातील भाषा. ठीक आहे. तर या ठिकाणी चार भाषा द्रविडियन गटामध्ये मोडतात. यामध्ये बघा, ते फॉर काय येणार आहे तेलुगू, त फॉर तमिळ, म फॉर मराठी आणि का फॉर म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं कानडी. इथे मल्याळम आहे, मराठी नाही, सॉरी. अशा पद्धतीने आपण याला डिवाइड केलेलं आहे द्रविडियन भाषेतील गटाला. म्हणजे साधारणतः आपण अभिजात भाषा या गटामध्ये किती भाषा येतात, त्यानंतर द्रविड या गटामध्ये किती येतात आणि आर्य या गटामध्ये किती येतात हे आपण अभ्यासलेलं आहे. तर साधारणतः मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर मराठी भाषेचा जो विकास आहे हा विकास संस्कृत प्राकृत या भाषेपासून झालेला आपणास आढळतो. तर यामध्ये बेसिकली मराठी भाषेकडे बघत असताना मराठी भाषेमध्ये अनेक लेखकांनी योगदान दिलं. तर साधारणतः भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन, त्यानंतर लिखाण आणि लिपी. भाषा हा शब्द भाष या धातूपासून तयार झाला जो की त्याचा मूळ धातू आहे. लिखाण हा शब्द लिख या धातूपासून तयार झाला. लिंपणे हा शब्द लिप या धातूपासून तयार झाला. तर लिपणे किंवा लिंपणे हा लिप यापासून तयार झालेला शब्द आहे. आता बघा, लिपी साधारणतः देवनागरी जी लिपी आहे ती पूर्वी मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, त्यामुळे तिला मोडी लिपी असं म्हटलं जायचं. म्हणजे मोडी लिपीला धावलिपी असं पण म्हणतात आणि देवनागरी लिपीला बाळबोध लिपी पण म्हणतात. आता देवनागरी लिपीला संपूर्ण लिपीमध्ये देवनागरी लिपीला एक परिपूर्ण लिपी असं मानलं जातं. त्याचं कारण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा बारीक बारीक बेसिक गोष्टी असतात ज्यावरती आयोग प्रश्न विचारतो आणि कधी कधी आपण त्या वाचून सुद्धा आपल्या नजरेखालून जातात आणि आपल्याला एक्झाम हॉलमध्ये किंवा परीक्षा केंद्रामध्ये आपल्याला पेपर सोडवत असताना त्या आठवत नाहीत आणि त्यामुळे आपल्या गुण हातातनं निघून जात असतात. आता देवनागरी लिपीला एक परिपूर्ण लिपी असं का म्हटलं जातं, काहीतरी कारण असेल याचं. तर या लिपीमध्ये प्रत्येक जो ध्वनी असतो त्या ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असतं. म्हणजे जी देवनागरी लिपी आहे त्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असतं आणि म्हणूनच देवनागरी लिपीला एक परिपूर्ण लिपी असं संबोधलं जातं. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठी भाषेमध्ये कोणत्या ग्रंथकारांनी लेखकांनी योगदान दिले. योगदान बऱ्याच लेखकांनी दिलेलं आहे. जसं की आपण बघू शकतो, इथे मी एक चार्ट काढला आहे. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी भावार्थी दीपिका. माईंभटांचं लीळाचरित्र अगदी आपण 10वीच्या मराठी या विषयाच्या पुस्तकात पण बघायचो. पहिलाच आपल्याला धडा माईंभटांच्या लीळाचरित्राचा असायचा. त्यानंतर केशवदेव व्यास यांनी दृष्टांतपाठ, भीष्माचार्य, त्यानंतर या सर्व ग्रंथकारांनी योगदान दिले. परंतु दादोबा पांडुरंग तरखडकर ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं संबोधलं जातं, त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण असा एक ग्रंथ त्या ठिकाणी 1836 साली लिहिला. मोरो केशव दामले यांचं पण योगदान बरंच मोठं आहे. मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकरांना, तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकरांना ओळखलं जातं. थोडक्यात काय आहे तर या ग्रंथकारांनी, या लेखकांनी, या व्याकरणकारांनी भाषेला अधिक समृद्ध बनवायचं काम केलं. तर मराठी भाषा बेसिकली तिचा विकास हा संस्कृत प्राकृत या भाषेपासून झालेला आहे. अनेक भाषांनी सुद्धा त्यामध्ये योगदान बरंच दिलेलं आहे. आयोगाच्या दृष्टिकोनातून या टॉपिकवरती किंवा हा जो मी मायक्रो टॉपिक आज कंडक्ट केला, तर आयोगाच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर कुठे कुठे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा, सांगते, मी पुन्हा रिपीट करते. सुरुवातीला तर प्रश्न असा विचारला जाईल की मराठी भाषेचा जो विकास आहे तो कोणत्या भाषेपासून झाला, क्वेश्चन नंबर 1. त्यानंतर दुसरा प्रश्न ते असा विचारू शकतात की
एकूण किती प्रादेशिक भाषांना आजपर्यंत राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर अशा एकूण 22 प्रादेशिक भाषा आहेत ज्यांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की अभिजात भाषा एकूण किती आहेत आणि कोणत्या आहेत, किंवा खालीलपैकी ही अभिजात भाषा नाही अशी भाषा कोणती, किंवा खालीलपैकी अभिजात भाषा कोणती, असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. द्रविडियन गटामध्ये एकूण किती भाषा मोडतात आणि त्यांची नावे. त्याच्यानंतर इंडो आर्य किंवा ज्याला तुम्ही इंडो युरोपियन गट म्हणतात त्याच्यामध्ये किती भाषा येतात आणि त्यांची नावे. म्हणजे प्रत्येक गटानुसार 3 गट बघितले ना आपण. अभिजात भाषेचा एक गट बघितला, म्हणजे अभिजात भाषा हा दर्जा आतापर्यंत कोणत्या भाषेला देण्यात आलेला आहे त्या भाषा आपण बघितल्या, त्यांची नावंही आपण बघितली. द्रविडियन भाषा हा एक गट आहे आणि आर्य भाषेचा एक गट आहे. अशा प्रत्येक गटांच्या भाषेतले प्रश्न तुम्हाला, म्हणजे कुठली भाषा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. आणि कोणी कोणता ग्रंथ लिहिला हा कदाचित जोड्या जुळवाला योग्य जोड्या जुळवा म्हणून असाही प्रश्न असू शकतो. तर या गोष्टी बेसिकली आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, मराठी व्याकरणाचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे की भाषा, भाषेचा विकास आणि भाषा कशाला म्हणायचं किंवा एक तोंड ओळख, ही आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण केलेली आहे. धन्यवाद.